एकदा एका प्रयोगशाळेमध्ये फुलपाखरू त्या अंड्यातून, त्या कोशातून बाहेर येतं बघा, अंड्यातून बाहेर येतं बघा, तर बाहेर येतं अंड्यातनं आणि मग फुलपाखरू बाहेर येतं. असा एक प्रयोग चालू होता. तर विज्ञानच्या बायोलॉजीच्या प्रोफेसरने सगळ्या मुलींना गोळा केलं, अंड्यातनं फुलपाखरू बाहेर येतं असं दाखवलं. तेवढं सरांना एक फोन आला की ऑफिसमध्ये प्रिन्सिपलने बोलवलं 5 मिनिटासाठी. मग प्रोफेसर बोलले की बघा सगळ्यांनी याचं लक्ष द्या. मी आलो, जरा 5 मिनिटात जाऊन आलो. 5 मिनिटांनी आले आणि बघितलं तर ते अंडा असा फुटलेला होता आणि फुलपाखरू एवढ्या अंतरातून टेबलावर मेलं होतं. सरांनी बोललं बा काय झालं नक्की? मग एक जण आला इमानदारीने पुढं की सर मी केलं. नाही काय केलं तू? म्हणजे सर जेव्हा तो अंड्यातनं बाहेर येत होता ना, त्याला खूप धडपड करत होता. हातपाय मारत होता, पंख मारत, असं करतोय ना. मला ते बघवलं नाही त्याची अवस्था. खूप त्याला त्रास होत होता बाहेर येताना. म्हणलं मग तू काय केलं? बोलतो मी तो अंडा फोडला, त्याला बाहेर काढला आणि तो मेला. तर का बरं मेला सर? अंडा फोडून त्याला बाहेर काढलं तर? ही प्रक्रिया आहे ना, त्याचं टायमिंग आहे. आणि तो जेव्हा बरं सरांनी सांगितलं, जेव्हा तो पंख अशा मारत होता आणि बाहेर आला पंख, तर जेव्हा तो अशी ताकद लावतो तेव्हा त्या पंखांमध्ये बळ येतं, त्याच्या पंखाचे स्नायू मजबूत होतात. जो तो पाय आता आपटते ते फुलपाखरू आतमध्ये अंड्यातून बाहेर यायला, तेव्हा त्याचे पाय मजबूत होतात. आणि जेव्हा पूर्वी ताकद लावून तो स्वतःहून बाहेर येतो, त्याचे पंखाने पाय मजबूत होतात नाही नॅचरली. आणि तो बाहेर आल्यावर मग तो काय करतो? उडतो.